ಬೇಸಿಗೆಯ ತಾಪಮಾನ ಹೆಚ್ಚುತ್ತಿರುವ ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ದಣಿದವರಿಗೆ ಹಾಗೂ ಹಳ್ಳಿಗಳಿಂದ ಬರುವ ಜನರಿಗೆ ನೆರವಾಗುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಮಾನ್ವಿ ಪಟ್ಟಣದ ಪಂಪ್ ಹೌಸಿಂಗ್ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಸರ್ವಧರ್ಮ ಸೇವಾ ವೆಲ್ಫೇರ್ ಟ್ರಸ್ಟ್ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಹನುಮಂತ ಕೋಟಿರವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ಅರವಟಿಗೆಯನ್ನು ಆರಂಭಿಸಲಾಯಿತು. ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಉದ್ಘಾಟಿಸಿ ಮಾತನಾಡಿದ ಶ್ರೀ ರುದ್ರಮುನೇಶ್ವರ ಮಠದ ಶ್ರೀ ಸದಾಶಿವ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳು, ದಣಿದವರಿಗೆ ನೀರು ನೀಡುವುದು ಮಹತ್ವದ ಮಾನವೀಯ ಸೇವೆ. ಹನುಮಂತ ಕೋಟಿರವರು ಮಾಡುತ್ತಿರುವ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಗಳು ಶ್ಲಾಘನೀಯ ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು. ಸುಮಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಹನುಮಂತ ಕೋಟಿಯವರ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಋಣಾನುಬಂಧ ಕೂಡಿ ಬಂದಿದೆ ಅಂತ ನಾನು ತಿಳ್ಕೊಂತೀನಿ. ಇಷ್ಟು ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೂ ನಮ್ಮನ್ನು ಆಹ್ವಾನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ. ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಾರಣಾಂತರಗಳಿಂದ ಆತನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿಗೆ ಬರೋಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಜೊತೆಗೆ ಅವೆಲ್ಲದರ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ನಾನು ಕ್ಷಮೆ ಯಾಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಹನುಮಂತಪ್ಪ ಕೋಟೆ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಏನು ಹೇಳಾರೆ, ಸಮಾಜ ಸೇವೆ ಅಂತನ್ನೋದು ತ್ಯಾಗದ ಒಂದು ಸಂಕೇತ. ನೀವು ಏನೇ ಸೇವೆ ಮಾಡಿದರೂ ಕೂಡ ಜನರ ಮುಖಾಂತರ ಯಾರು ಸೇವಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ತೊಡಗಿರ್ತಾರೋ ಅಂತ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ದುಪ್ಪಟ್ಟಾಗಿ ಸೇವೆ ಪಡೆದುಕೊಂಡಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಅವರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡದಂತೂ ಅದು ಸತ್ಯ ಎಂಬ ಮಾತನ್ನು ಕೂಡ ಹೇಳುತ್ತಾ, ಅವರೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದ ಹನುಮಂತ ಕೋಟೆ ಮತ್ತು ಅವರ ಬಳಗದ ಮೇಲೆ ಇರುತ್ತೆ ಎಂಬ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ನಾನು ಈ ಮಾತನ್ನ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನನ್ನ ಅನಿಸಿಕೆಯ ಪ್ರಕಾರ ಈ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಇದೆಯೋ ಅನಾನುಕೂಲ ಇದೆಯೋ ಅದು ಲೆಕ್ಕಾಚಾರ ಮಾಡಕ್ಕೆ. ಇದೇ ವೇಳೆ ಮಾತನಾಡಿದ ಬಾಲಸ್ವಾಮಿ ಕುಡ್ಲಿ, ಹನುಮಂತ ಕೋಟಿರವರ ಸಮಾಜಮುಖಿ ಕಾರ್ಯಗಳ ಮೂಲಕ ಜನರಿಗೆ ನೆರವಾಗುತ್ತಿರುವುದು ಸಂತಸದ ವಿಚಾರ. ಮುಂದೆಯೂ ಹೆಚ್ಚಿನ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಲಿ ಹಾಗೂ ಬಡವರಿಗೆ ನ್ಯಾಯ ದೊರಕಿಸುವ ಕಾರ್ಯ ಮುಂದುವರಿಸಲಿ ಎಂದು ಆಶಿಸಿದರು. स्टेज पर जलवा अफरोज तमाम मेहमान खसूसी सबके और सामने स्टेज पर मौजूद सबकी खिदमत में अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू और सबको नमस्कार। आज का दिन हमारे लिए बड़ी खुशी का दिन है क्योंकि सर्वधर्म वेलफेयर ट्रस्ट की जो ज़िम्मेदार हैं हनुमंत कोटे, अल्हम्दुलिल्लाह इनकी बहुत सारी खिदमात हैं। जैसा कि मेरे मामू जान तहसीलदार साहब ने बताया है कि आप लगभग 5 साल से नहीं बल्कि 15 साल से मुख्तलिफ़ शोबों में, जैसे कि बीमारों के ताल्लुक़ से हो या पानी पिलाने के ताल्लुक़ से हो, सर्दी का मौसम हो या गर्मी का मौसम हो या बारिश का मौसम हो, या जो भी काम होता है हनुमंत कोटे उसको अंजाम दे रहे हैं। ये हम सब की दुआएं उनके साथ में है और हमसे जो हो सका हज़रत बड़े साहिब दरगाह हज़रत सैयद शाह मुर्तज़ा क़ादरी रहमतुल्लाह अलैह की ट्रस्ट की जानिब से हनुमंत कोटे को जब भी कोई ज़रूरत महसूस हो, जब भी कोई फ़ंड की ज़रूरत महसूस हो, जब भी कोई मदद की ज़रूरत महसूस हो तो हम ज़रूर आपके साथ खड़े रहेंगे, क्योंकि हमारा काम भी खिदमत खल्क़ करना है और हर एक सर्वधर्मा हर धर्म के लोगों की खिदमत करना बहुत बड़ी बात है। आप एक गरीब घर से आकर ये बहुत बड़ा काम कर रहे हैं। हम सब मिलकर आपको दुआएं भी देते हैं और हम सब मिलकर आपको जो भी ताउन करना है ज़रूर करेंगे। आज का दिन हमारे सब की जानिब से हनुमंत कोटे को बहुत बहुत मुबारक, और आपके ट्रस्ट में जितने भी मेंबर्स हैं उनको भी हमारी तरफ से मुबारकबाद पेश करता हूँ। और अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से जब एक सहाबी ने पूछा कि या रसूलल्लाह जब सबसे बेहतरीन काम कौन सा है, तो पानी पिलाना सबसे बेहतरीन काम है और भूखे को खाना खिलाना सबसे बेहतरीन काम है, और यही बीमारों, यतीमों, यसीरों, बेवाओं को मिजाज पुरसी करना, उनका ताउन करना, ये भी बहुत बेहतरीन सदका है और काम है। तो ये काम आज के दिन हनुमंत कोटे हर शोबे में हर जगह काम कर रहे हैं। तो हनुमंत कोटे की अल्लाह खिदमत को कबूल करे और आने वाले दिनों में उनको बेहतरीन सेहत दे और उनको जो भी माली ताउन की ज़रूरतें हैं अल्लाह अपने
ಈ ನೀರಿನ ಅರವಟಿಗೆ ಮೂಲಕ ಪಟ್ಟಣಕ್ಕೆ ಬರುವ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಹಾಗೂ ಪ್ರಯಾಣಿಕರಿಗೆ ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ಸೌಲಭ್ಯ